दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे. कितीही भारी गाणी येऊ द्या महाराज, कितीही भारी गाणी येऊ द्या, 15 दिवस ऐकतात लोक. शांताबाई असू द्या, झिंग झिंगाट असू द्या. मागे एका भिकारणीचं गाणं आलं होतं, ते तेरी मेरी और काय पागल झाले लोक. ती भिकारीनं गायब आहे आणि ते गाणं बी गायब झालं. आता आम्ही रात्रीचा प्रवास करतो ना, सगळ्यात त्रासदायक लोक हे ट्रॅक्टरवाले महाराज, निवृत्ती म्हणून आणि उसावाले. रात्री आता आपण कीर्तन संपलं की आम्हाला यावं लागतं, पण बिचाऱ्यांच्या दोन्ही कानाला 2 बॉक्स असतात आणि 2 टाळ्या जोडलेल्या असतात. आपण किती हरलं त्याला, काय त्या बिचाऱ्यांना कोणा धोका दिले प्रेमामध्ये माहित नाही. इतके दिल दिले गाणे ऐकतात ना, बाबा 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 चालू जातात न पडे गुंठा कोटे काय. वारकरी संप्रदायातले साधू ज्या मार्गाने गेले, ज्या पंथाने गेले, त्या पंथाचं अनुकरण करा. मला नारदाच्या गादीवरून स्वाभिमानानं सांगा वाटतंय महाराज, या विश्वाच्या पाठीवर माझ्या वारकरी संप्रदायासारखा पंथ तुम्हाला पाहायला भेटणारच नाही महाराज. कारण या वारकरी संप्रदायाचे काही तत्व, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे आणि वारकरी संप्रदायाचा तन्वय सुद्धा श्रेष्ठ आहे. आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही साधूने तुम्हाला असं कधीच सांगितलं 9030 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या 9000 ओव्या वाचा, त्या ओवीमध्ये कुठंच असं वर्णन नाही की ज्ञानोबाने सांगितलं माझी आरती करा, माझे फोटो लावा. अजिबात नाही महाराज. इथं जिवंतपणे आरत्या करून घ्यायची अवसालेली काही गेलो कायला, जिवंतच असतो हा तरी लोक ऐकून आरत्या करून घेतो. अजिबात नाही. 4500 अभंग आज तुमच्या आणि माझ्या हातात आहे. एक अभंग मला असं दाखवा की त्या अभंगामध्ये माझ्या तुकोबरात तुम्हाला सांगितलं माझा फोटो लावा. अजिबात नाही. त्यांनी अभंगामधून एवढंच सांगितलं विठोबासी शरण जावे. त्यांनी फक्त भगवंताला सर्वस्व मानलंय आणि ते जीवनभर सेवक राहिले. ज्यांनी देवाला देव मानलं, सेवक राहिले, ते अजरामर झाले आणि ज्यांनी देवाला माग केलं, स्वतः देव झाले, ते जेलमध्ये गेले, अजून बाहेर नाही आले. म्हणून कीर्तन लक्ष देऊन ऐका. देव देवाच्या ठिकाणी, साधू साधूच्या ठिकाणी. म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. मला वाईट वाटतं, विशेष वाटतं, त्या दिवशी निवृत्तीवाचा माझा विषय झाला. जगात किती फेमस माणूस असू द्या, 2-4 दिवस लोक त्याची आठवण करतात महाराज, पण आज 700 वर्ष झाली ज्ञानोबराय अजून कोणच विसरले नाही. तुकोबराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये. याचं कारण असं आहे, त्या लोकांनी जीवन खूप चांगलं जगले. मी एक सांगू का तुम्हाला, ज्या रक्ताने फक्त जीवनभर स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना महाराज, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशकिरी सुद्धा घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, या समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राच्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाही या महाराष्ट्रामध्ये आता सध्या, पण काम एवढं सुंदर केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळत राहील. म्हणून माझी विनंती, संत श्रेष्ठ आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर मला किती काय त्याच्यावर संकट आलंय काय कळत नाही, पण इतके दिल दिले गाणे असतात अवघड. आपण हजारो गाणे दररोज जन्माला येतात, पण गाणं एकदा ऐकलं की परत ऐका वाटत नाही. त्या गाण्याची किंमत आहे. पण 700 वर्ष झाले कीर्तनकार रूपपात आलोचने अभंग म्हणतो, तरी अभंग दररोज नाविन्य वाटतो. ती वाणी माझ्या ज्ञानोबरायची महाराज. सुंदरते ध्यान अभंग 400 वर्ष झाले सर्व कीर्तनकार मंडळी म्हणतात, पंचपती म्हणत असताना गायक म्हणतोय, पण दररोज त्या अभंगात काहीतरी नाविन्य वाटतं. ती वाणी माझ्या तुकोबरायची. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे. मी लहानपणी आळंदीला असताना एका गावाला सप्त्याला गेलो होतो. तिथे ख्रिश्चन धर्माच्या मुली त्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होते. ते म्हणजे तुम्हाला येशू ख्रिस्ता विषयी काही माहिती का? म्हणलं मी कशाला माहिती करून घेऊ, मी माझ्या हिंदू धर्माची मला थोडीफार माहिती. म्हणलं तिने एक चिठ्ठी दिली होती माझ्या समोर. म्हणजे महाराज 15 मिनिटाची प्रार्थना आहे. ख्रिश्चन धर्माची मुलगी होती, ती पैसे घेऊन प्रचार करत होती. ही 15 मिनिटाची जर प्रार्थना तुम्ही म्हणली ना म्हणे महाराज, तुमच्या जीवनातलं सगळं पाप नाहीच होईल. आणि ती मला सांगत होती. मी म्हणलं कसा की ताई इथं बसवलं. आणि मी आत गेलो. एक ज्ञानेश्वरी होती छोटी माझ्याकडे, ती ज्ञानेश्वरी घेऊन आलो. त्या पोरीला दाखवली. म्हणलं हे बघितलं का तू? काय ते म्हणे काय? म्हणलं ही ज्ञानेश्वरी. मला जाय आता, तुझं पाप नाहीच झालं. म्हणलं तुझी प्रार्थना म्हणायची, ती चुकल्यावर परत प्रॉब्लेम येईल, नंतर माझं पाप नाहीच होईल. तू नुसती ज्ञानेश्वरी पाहिली तरी तुझ्या जीवनातलं पाप नाहीच होईल. एवढी ताकद ज्ञानोबा तुकोबरायच्या ग्रंथामध्ये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे. पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबा तुकोबराय. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचारण लगे चिंता गौणाची. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, कवळे मिठी भावे सोखा मेरा, कवळे मिठी भावे सोखा मेरा, कवळे मिठी भावे सोखा मेरा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे,
हा वारकरी संप्रदाय विश्वातील सगळ्यात मोठा संप्रदाय. एक मनुष्य मला म्हणे, महाराज एवढा जर मोठा तुमचा संप्रदाय, मग तुमचा संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर गेलाच नाही. आताचे महाराज लोक रामदेव बाबा असतील, रविशंकरजी वगैरे जे मोठे महात्मे ना, हे काही लय जुनाट जुगातीचे महाराज लोक नाही. 40-40, 50-50 वर्षाचे, 20-20, 30-30 वर्षाचे महाराज लोक, तरी सुद्धा काही देशामध्ये त्यांच्या शाखा आहे. श्री रविशंकरजींच्या आश्रमात मी गेलो होतो, काही देशामध्ये त्यांच्या शाखा आहे, 150 देशामध्ये त्यांच्या शाखा आहे. रामदेव बाबाचं देशाच्या बाहेर कार्य आहे. मग महाराज संप्रदाय जर 700 वर्षापूर्वीचा आहे तरी महाराष्ट्राच्या बाहेर नाही, याचं कारण एक सांगू का महाराज तुम्हाला? बदनापूरचा बाजार कधी असतो? शुक्रवारी. शुक्रवारी जर बदनापूरच्या बाजाराला तुम्ही गेले तर सर्वात जास्त गर्दी तुम्हाला कशावर दिसते? पाणीपुरीच्या दुकानावर दिसते का सोनाराच्या दुकानात? पाणीपुरी. हा, कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटते. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये निवृत्ती बुवा. 1 ग्रॅम जरी गेलं तरी 5000 रुपये भेटतात. पाणीपुरीवाल्याला 15 दिवस पाणीपुरी खावं लागतं तेव्हा 5000 होतं. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय. खूप योगदान या समाजाला साधू संतांचं या महाराष्ट्रात. मला आता सरकार सांगतंय आम्हाला झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि ही योजना सुद्धा आमचीच आमदार साहेब तुम्ही लोकांनी चोरलेली आहे. हो ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकोबराने 400 वर्षापूर्वी हे सगळं आमचंच आहे, फक्त नाव बदललेलं आहे. आणि मला विशेष वाटतंय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराज जीवनामध्ये येत किंचितही घाबरले नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो महाराज. दिवसभर माझा राजा समाजाचं काम करत होता, संध्याकाळी तुकोबराच्या कीर्तनाला येऊन बसत होता महाराज. आणि तुकोबराच्या कीर्तनातली ऊर्जा घेऊन दुसऱ्या दिवशीच्या कामाची तयारी करत होता. आता तसं वातावरण पाहायलाच भेटत नाही महाराज. हे दिवसभर कोणत्या टेन्शन मध्ये असतात काही सांगता येत नाही. आणि संध्याकाळी बिअर बारवर सापडतो. मग यांच्या मागे इड्या नाही तर काय लागल्या पाहिजे महाराज? इड्याने शिड्या लागल्या पाहिजे. खरं नाही ही परिस्थिती महाराज. काय झालं काही कळत नाही. पण आम्हाला सुद्धा कळायला लागलंय की एक जर लोक म्हणतात महाराष्ट्र दुःखी आहे, अजिबात नाही. आमदार साहेब तुमच्या साक्षीने सांगतो, या महाराष्ट्रातला एखादा माजी मंत्री जरी कापला तरी सगळे लोक सुखी होतील महाराज. आजी तर सोडून द्या, माजी मंत्री सांगतो तुम्हाला एकाचाही घोटाळा 10-20 हजार कोटीच्या कमी नाहीये महाराज. हे काही यांच्या बापाची प्रॉपर्टी का? ही तुमच्या आणि माझ्या गोरगरिबाची लुबाडलेली प्रॉपर्टी आहे. प्रत्येकाचे घोटाळे बाहेर आले पाहिजे, ही वस्तुस्थिती महाराज. तरी सुद्धा म्हणतात हे बीजेपीला राजकारण करतात. राजकारण काय घोटाळा दिसतो ना, अवघड झालंय महाराज. काय सत्य राहिलं नाही तरी सुद्धा म्हणतात अजून आमदार राहिलं घरा. आता कसं होईल? काय करायचं? आमदार साहेब तुम्हाला तरी पटत, आम्हाला तर पटतच नाही. काय झालं? उद्धवा अजब तुझे सरकार. कठीण काळ झालं. चला, विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्याचा अंतकाळ जवळ आला त्याच्या पण अशा चुक्या झाल्याच पाहिजेत महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केलं असतं निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होईल. त्या साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे. मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू. काय केलंय त्यांनी? 12 दर्शनकार शास्त्रामध्ये सांगितले. 6 त्याच्यातले नास्तिकवादी, 6 आस्तिकवादी. त्या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्ती रूपी खाऊ साधकाच्या हातात द्यावे. बस एवढंच केलं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. ज्ञानोबराय तुकोबराने तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार करून ठेवले हो. फक्त तुम्हाला आणि मला आता ते सांभाळणं, ती प्रॉपर्टी सांभाळायची आहे, काहीच करायची गरज नाहीये. आता फक्त स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. ज्यांनी मार्ग दाखवलाय, ज्यांनी दुस्तर असणार पंथ तुमच्या आणि माझ्यासाठी सोपा केलाय, ज्यांनी भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय, त्या साधू संतांचं वर्णन करत असताना निळोबराय त्यांना 2 उपाधी देतात. अभंगाचं शेवटचं
श्री संत कृपावंत सुख सिंधू तेरीची पंथी चालू जाताना पुढे गुंठा कोठे काही विढोबा जय विठोबा